इगतपुरीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील 8 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। वसतिगृहातच विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान मुलींप्रमाणे मुलांवरही अत्याचाराच्या घटना घडू लागल्यानं चिंता व्यक्त केली जाते। या वसतिगृहात इयत्ता 5वी ते 10वीचे एकूण 35 विद्यार्थी आहे। 10वी ते 7 विद्यार्थ्यांनी खालच्या वर्गातील 8 विद्यार्थ्यांवर जवळपास 5 महिने हे अत्याचार केले। गुंगीच्या गोळ्या तसेच भांग देऊन या विद्यार्थ्यांना निर्जन स्थळी नेलं जायचं आणि त्या ठिकाणी हे घाणेरडं कृत्य केलं जायचं। दाट झाडी असल्याने अत्याचाराबाबत या 5 महिन्याच्या काळात फारशी वाच्यता झाली नाही। तसंच पीडित विद्यार्थ्यांना दमदाटी केली जायची, त्यामुळे ते भीतीच्या छायेखाली होते। मात्र काही मुलांच्या पोटात दुखू लागल्याने ही घटना उघडकीस आली। सारा प्रकार माहिती असताना अधीक्षक सुशांत दूधसागरे यांनी त्यावर पांघरून घातलं। अत्याचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान प्रभारी समाज कल्याण अधिकारी यांनी आज वसतिगृहाला भेट दिली असून चौकशी समिती नेमली जाणार आहे।